अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा. कार्तिक पौर्णिमा बघा, हा पवित्र सण दरवर्षी आपण कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षीच्या पौर्णिमेला येत असतो. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याची परंपरा असून त्यानंतर दान करण्याला महत्त्व दिलं जातं. या दिवशी गंगा स्नान केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते आणि मनुष्याला पापांपासून मुक्ती मिळते. या दिवशी बरेच लोक उपवास देखील करत असतात आणि सत्यनारायणाची पूजा सुद्धा करत असतात. या दिवशी भगवान शंकरांची पूजा करण्याची परंपरा आहे. कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे देखील म्हटले जाते. त्यासोबतच या दिवशी देव दिवाळी देखील साजरी केली जाते. कार्तिक पौर्णिमेच्या रात्री चंद्राची पूजा करून अर्घ्य दिले जाते. कार्तिक पौर्णिमेला अनन्यसाधारण असे महत्त्व या दिवशी दिले जाते. कार्तिक पौर्णिमेला देवी देवता काशीला येऊन भगवान शंकरांची पूजा करतात आणि या ठिकाणी दिवे देखील लावले जातात. या कारणास्तव बघा, या ठिकाणी या दिवशी देवदिवाळी ही साजरी करत असतो. हा दिवस अतिशय असा महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय देखील सांगितले जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय जो आहे तर तो सांगणार आहे, किंवा तुम्ही याला सेवा देखील म्हणून करू शकता. बघा, कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. ही वस्तू आपण जर अर्पण केली तर बघा, आपल्या आयुष्याचं एका रात्रीमध्ये सोनं होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तरी ती पूर्ण होईल. पुढील बघा 35 वर्षे तुम्हाला धनधान्य संपत्ती पैसा कमीच कधीही पडणार नाही. घरात अखंड लक्ष्मी नांदेल असा हा एक उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला बघा आज दिवसभरामध्ये कधीही करू शकता. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा तुम्ही तुमच्या वेळेनुसार हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे. बघा, कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत असतात. घरामध्ये कधीही पैशांची अन्नधान्याची कमतरता जी आहे तर ती भासत नाही. तसेच बघा, हा जो उपाय आहे हा उपाय केल्याने कुटुंबामध्ये सुख समृद्धी राहते. त्याचबरोबर दैविक आणि भौतिक सुख देखील आपल्याला प्राप्त होत असतात. अन्नपूर्णा देवी बघा ही पार्वतीचाच एक अवतार मानली जाते आणि या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांची पूजा केली जाते. आपण इतर वेळी कधीही अन्नपूर्णा मातेची विशेष पूजा करत नाही, परंतु कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी जर आपण अन्नपूर्णा मातेची पूजा केली तर ती आपल्यावरती प्रसन्न होते. यामुळे बघा, आपल्या घरामध्ये कधीही धनधान्य संपत्ती पैसा कधीही कमी पडत नाही. तसेच खाल्लेल्या अन्नातून कधीही आपल्याला बाधा वगैरे होत नाहीत किंवा घरातून जास्त प्रमाणामध्ये अन्न सुद्धा वाया देखील जात नाही. जर बघा घरामध्ये अन्नधान्य टिकत नसेल, संपत्ती पैसा टिकत नसेल, बऱ्याच वेळा बघा असं होत असतं की आपल्या घरामध्ये भरपूर अन्नधान्य आणलं जातं, परंतु ते जास्त प्रमाणामध्ये जे आहे ना तर ते वाया जातं. यामुळे बघा आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता जी आहे ना तर ती आपल्याला जाणवत असते. तसेच आपल्या घरामध्ये पैसा येतो, परंतु आलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या मार्गातून पुन्हा घरामधून बाहेर जातो. म्हणजेच देवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न आहे, परंतु आपल्याकडे ती स्थिर राहत नाही. आणि म्हणूनच आजच्या दिवशी जर बघा आपण हा उपाय केला तर नक्कीच आपल्याला कधीही अन्नधान्याची संपत्तीची कमतरता जी आहे तर ती भासणार नाही. त्यामुळं आपल्याला आजच्या दिवशी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून झाल्यानंतर बघा तुम्हाला संपूर्ण घर जे आहे तर ते स्वच्छ करायचे आहे. त्यानंतर संपूर्ण घरामध्ये तुम्हाला गंगाजल जे आहे तर ते शिंपडायचं आहे. तुमचा गॅस असेल, चूल असेल, तिथे सुद्धा तुम्हाला गंगाजल शिंपडून तुमचं घर हे तुम्हाला पवित्र करायचे आहे. या दिवशी देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते. यामुळे आपलं घर पवित्र असणं हे खूप महत्त्वाचं आहे. यानंतर ना बघा, आपल्याला आपल्या स्वयंपाकघरातील चूल असेल किंवा गॅस असेल तिथे आपल्याला हळदी कुंकू अक्षता फुले तुम्हाला अर्पण करून एक दिवा लावायचा आहे. यानंतर तुम्ही हा उपाय बघा कधीही करू शकता. सकाळीच तुम्ही हा जर उपाय केला तर अतिशय उत्तम. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की बघा, सर्वप्रथम तुमच्या देवघरातल्या देवांची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे. देवघरामध्ये शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा, आसन घ्यायचं आहे. त्या आसनावरती तुम्हाला तिथे बसायचं आहे. अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुम्हाला एका तांबणामध्ये घ्यायची आहे. त्यानंतर 11 फळी पंचामृत किंवा शुद्ध पाण्याने तुम्हाला त्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. ओम अन्नपूर्णा दैवे नमः हा मंत्र म्हणत तुम्हाला अभिषेक जो आहे तर तो करायचा आहे. ही मूर्ती अभिषेक झाल्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला ही जी मूर्ती आहे तर ती मूर्ती ठेवायची आहे. त्यानंतर बघा, अखंड तांदूळ आपल्याला एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत आणि अखंड तांदूळ म्हणजेच बघा तुटलेले फुटलेले नसावेत, तांदूळ खंडित नसावेत, तर ते घ्यायचे आहेत. आणि बघा हे तांदूळ घेऊन आपल्या एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत. त्यानंतर बघा आपल्या उजव्या हाताच्या करंगळी जवळचं जे बोट असतं ज्याला आपण अनामिका म्हणतो, मधलं बोट आणि अंगठा या 3 बोटांनी तुम्हाला
त्या अन्नपूर्णा मातेवरती हे तांदूळ जे आहेत तर ते अर्पण करायचे आहेत. अर्पण करत असताना तुम्हाला ओम अन्नपूर्णाय दैवे नमः, ओम अन्नपूर्णा दैवे नमः या मंत्राचा जप करत करत तुम्हाला हे जे तांदूळ आहेत ना तर ते अन्नपूर्णा मातेवरती अर्पण करायचे आहेत. तर बघा हे अर्पण करत असताना हे तांदूळ जे आहे ना तर ते ज्यावेळेस अन्नपूर्णा मातेच्या खांद्याजवळ येतील त्यानंतरच बघा तुम्हाला त्या देवीला हळदी, कुंकू, अक्षता, फुले अर्पण करायची आहेत. आणि ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती बघा तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये नेऊन ठेवायची आहे. तुमच्या स्वयंपाकघराची बघा जी ईशान्य दिशा असेल तर त्या ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला ही जी मूर्ती आहे तर ती मूर्ती ठेवायची आहे. तर ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला जर जागा नसेल, ज्या ठिकाणी तुम्ही गॅस ठेवलेला आहे, चूल आहे, तिथे सुद्धा तुम्ही ही मूर्ती जी आहे तर ती आजच्या दिवशी संपूर्ण दिवसभर तिथेच ठेवायची आहे. जर तुमच्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती अगोदरच तांदळामध्ये ठेवलेली असेल तर ते तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहे. त्यातले काही तांदूळ जे आहेत ते तुम्हाला तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये टाकायचे आहेत. किंवा त्याच दिवशी तुम्ही बघा जर भात वगैरे बनवणार असाल तर त्यामध्ये बघा ते वाटीतले थोडेसे जे तांदूळ जे आहेत ना ते टाकून तुम्हाला भात बनवायचा आणि थोडेसे त्यातले तांदूळ जे आहेत तर ते पक्ष्यांना टाकायचे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते तांदूळ तुम्हाला बदलण्याची आवश्यकता नाही. तसेच आपल्या स्वयंपाकघरामधून ती मूर्ती तुम्हाला उचलायची आहे आणि आपल्या देवघरामध्ये ज्या जागेवरती तुम्ही नेहमी मूर्ती ठेवता तिथे नेऊन तुम्हाला ही मूर्ती जी आहे तर तिथे स्थापन करायची आहे. त्यानंतर बघा आजच्या दिवशी तुम्हाला भगवान शिवशंकर, माता लक्ष्मी, भगवान श्रीहरी विष्णू यांच्या पूजेसोबतच आपल्याला अन्नपूर्णा मातेची सुद्धा पूजा करायची आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा जेव्हा मुलीचं लग्न होतं ना तेव्हा मुलगी ज्या सासरी जात असते तेव्हा मुलीला गणपती बाप्पांची मूर्ती आणि अन्नपूर्णा मातेची मूर्ती, बाळकृष्णाची मूर्ती ही अवश्य दिली जाते. कारण ती मुलगी त्या घरामध्ये गेल्यानंतर अन्नपूर्णा मातेच्या स्वरूपामध्ये तिथे वास करावे. त्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची, धनधान्याची कमतरता भासू नये आणि त्या घरावर कधीही वाईट संकट, विघ्न येऊ नयेत. म्हणून या 3 मूर्ती ज्या आहे ना तर त्या लग्नामध्ये दिलं जातं. इतकं महत्त्व बघा अन्नपूर्णा मातेला दिलं जातं. परंतु बघा आपल्याकडून त्या देवीची विशेष अशी सेवा होत नाही. त्यामुळे आजच्या दिवशी तुम्ही ही सेवा हा उपाय जो आहे ना तर तो नक्की करा. तर बघा हा उपाय केल्याने बघा तुमच्या घरामध्ये कसलीही कमतरता भासणार नाही. तसेच तुम्ही जे अन्न खातात ना तर त्यातून तुम्हाला कधीही कुठलीही अन्नाची विषबाधा वगैरे अन्नाची बाधा आपण म्हणतो ते तुम्हाला होणार नाही. त्यामुळे आजच्या दिवशी तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.